गोंदिया में मीडिया से बातचीत के दौरान विधान परिषद में नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने भाजपा और राज्य सरकार पर कई मुद्दों को लेकर निशाना साधा। सरकारी बंगले के विवाद पर उन्होंने कहा कि यदि भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान को सरकारी आवास दिया जा सकता है तो सभी राजनीतिक दलों के प्रदेश अध्यक्षों को समान सुविधा मिलनी चाहिए, क्योंकि सरकारी संपत्ति जनता की है। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना बंगला मिळाला होता आणि हा बंगला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांच्या ताब्यात आहे। जर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाला बंगला मिळत असेल तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना बंगले मिळाले पाहिजे। एक, भारतीय जनता पार्टीचं राज्य हे जनतेचं राज्य, बंगला असेल सगळे असेल हे जनतेच्या मालकीचे आहे। तेव्हा भारतीय जनता पार्टीनं प्रदेशाध्यक्षाला कोणताही बंगला देण्याची आवश्यकता नाही। द्यायचं असेल तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला द्या ना। खरं तर अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षाला भारतीय जनता पार्टीनं बंगला दिलेला आहे तो चूक आहे, एवढंच मला सांगायचं आहे। नवनीत राणा के हनुमान चालीसा कार्यक्रम पर टिप्पणी से उन्होंने परहेज करते हुए इसे छोटा मुद्दा बताया। चालीसाचे पठण करणार आहे नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही। वही नवनाथ बन के बयान पर कहा कि वे हमेशा ऐसे ही बयान देते रहते हैं। याचा अर्थ त्यांनी घोटाळे केलेले हे त्यांनी कबूल केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचाच याच्यात सहभाग आहे, कारण भारतीय जनता पार्टीनंच या मंदिराचं निर्माण केलं। भारतीय जनता पार्टी म्हणतात तर मंदिर कोणाला सांभाळ दिलं त्यांनी? ते भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री, जे कोणी चंपतराय हे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री आहेत। आधी भारतीय जनता पार्टीचंच कंट्रोल या मंदिरावर आहे। आता चंपतराय गेले, दुसरे जे आले ते मला असं वाटतं एक चोर गेला आणि एक डाकू आला, अशा प्रकारचं तिथली आत्ताची स्थिती आहे। मंदिरातल्या साध्या कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या ट्रस्टी पण सगळे करोडपती बनलेले आहेत। हा जनतेच्या श्रद्धेचा पैसा आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे बन फन असे चिल्लर लोक जे आहेत बोलतात। मला असं वाटतं या शिवसेनेचं या आंदोलनात सहभाग आहे। ज्या सगळ्यांनी हात वर केले होते त्या जबाबदारी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब चंद्रशेखर बावनकुळे के विकास एजेंडे वाले बयान का जवाब देते हुए दानवे ने आरोप लगाया कि भाजपा का असली एजेंडा देश को लूटना है। चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। त्यांच्याकडे विकासाचा एजेंडा नाही आणि जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे असं म्हणतात। मला असं वाटतं त्यांच्याकडे एजेंडा नाही, भारतीय जनता पार्टी अजेंडा आहे या महाराष्ट्राला आणि देशाला लूटण्याचा हा अजेंडा आहे। मला वाटतं लूटण्याचा अजेंडा असण्यापेक्षा कोणताच अजेंडा नसलेला बरा। उनके इन बयानों से राज्य की राजनीति एक बार फिर गर्मा गई है।